नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कृषी क्षेत्रासाठी 1.27 लाख कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये PM किसान योजनेसाठी 6000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि इतर योजनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्ध व्यवसायावर भर देतानाच अन्नदाता सुखी राहण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। यासाठी या अंतरिम अर्थसंकल्पात 2000 कोटीची वाढ करून 1.27 लाख कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। याच वेळी किसान सन्मान योजनेच्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, पण PM किसानसाठी 60,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी आपण पाहू शकता, नॅनो DAP रासायनिक खतांसाठीचे अनुदान कमी करण्याचा एक भाग म्हणून सरकारने नॅनो युरियाला प्रोत्साहन दिले। सरकारकडून आता नॅनो DAPला पुरवला जाणार आहे। नॅनो DAP बाटलीची किंमत 50 किलो DAPच्या पोत्याच्या जवळपास निम्मी असेल। तर पुढे पाहूया, खाद्यतेलात स्वयंपूर्णता गाठणार, तेलबियांच्या उत्पादनात वाढ करून देशाला खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठीचे धोरण आखले जाणार आहे। मोहरी, भुईमूग, सोयाबीन तीळ या तेलबियांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचे संशोधन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही पिके घेणे, या तेलबियांची खरेदी, मूल्यवर्धन, पीक विमा आणि बाजाराशी संलग्नता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे। आता साखर उद्योग दुर्लक्षित? होय, अर्थसंकल्पात साखर उद्योगाकडे दुर्लक्षित करण्यात आले आहे। इथेनॉल निर्मितीवर निर्बंध उठवणे, साखरेची विक्री किंमत वाढवणे याबाबतही कोणता निर्णय झाला नाही। तर याच्यामध्ये खाद्य आणि खतांसाठीचे अनुदान 8% कमी केले। खते, युरियासाठी गेल्या आर्थिक वर्षात 2.51 लाख कोटीच्या तुलनेत 1.64 लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। घरगुती गॅससाठी 12,240 कोटी पेट्रोलियम अनुदान अपेक्षित असताना 11,925 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे। तर 11.8 कोटी शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत थेट अर्थसहाय्य दिलं जात आहे। 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देण्यात येत आहे। याशिवाय शेतकऱ्यांसाठी अनेक कार्यक्रम सुद्धा राबवले जात आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।